मी आशिष एरेकर, जिल्हाधिकारी अमरावती. आपणास जिल्ह्यामधील असलेल्या गॅस पुरवठ्याच्या परिस्थितीबद्दल आज माहिती देऊ इच्छितो. अमरावती जिल्ह्यामध्ये गॅसचं नियमित जे वितरण आहे गॅस सिलेंडर्सचं ते एकूण 15,794 एवढे वितरण आहे. आणि अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या एक पुरेसा जो गॅस सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की कुठल्याही पद्धतीची जी पॅनिक बुकिंग जी सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्यामुळे जो आपले जे वितरक आहेत त्यांच्या वितरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर जे कस्टमरच्या रांगा लागलेल्या आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण या सर्व कस्टमरलासुद्धा, सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की जे गॅस एजन्सीजनी आणि जे आपल्या IOCL, BPCL या संस्थांनी जे ऑनलाईन सिस्टीम आपली बुकिंगची केलेली आहे ती सिस्टीम आता अतिशय सुरळीतपणे चालू झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्या घरी बसूनच हा सर्व बुकिंग त्या ठिकाणी गॅस सिलेंडरची करावी व कुठल्याही परिस्थितीत आपण वितरकांकडे त्या ठिकाणी गर्दी करू नये. शासनाने जो नियम आता घालून दिलेला आहे की 2 गॅस सिलेंडर बुक करण्यामध्ये एक 25 दिवसांचा अंतर त्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे, की एवढाच एक निर्बंध आहे तो या आपल्या सर्व घरगुती गॅस सिलेंडर धारकांना पाळायचा आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये आणि इतरही सर्वत्र सिलेंडरचा जो पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे. तर कोणीही कुठेही पॅनिक न होता, घाबरून न जाता जास्तीत जास्त होर्डिंग करण्याचा जो प्रयत्न आहे तो करू नये व प्रशासनाला या ठिकाणी साथ द्यावी. डोमेस्टिक गॅस संदर्भात कुठल्याही प्रकारची आपल्या जिल्ह्यामध्ये काहीही तक्रार नाही आहे. आत्ताच आम्ही सर्व गॅस एजन्सी धारकांची सुद्धा बैठक घेतली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचे काम चालू आहे. व्यावसायिक जे गॅस सिलेंडर्स आहेत त्याच्याबद्दल शासनाने काही निर्बंध आणलेले आहेत, त्याच्याबद्दलसुद्धा आम्ही व्यावसायिकांना वेळोवेळी माहिती देत राहू. पण जे डोमेस्टिक इस्टॅब्लिशमेंट आहेत त्याच्याबद्दल कुठेही काहीही अडचण नाही. कुठल्याही गृहिणीला, कुठल्याही नागरिकाला आपल्या घरगुती गॅस सिलेंडरबद्दल कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की जिल्ह्यामध्ये आपला जो गॅस सिलेंडरचा पुरवठा आहे तो अतिशय सुरळीत आहे. तर कोणीही गॅस वितरकांकडे गर्दी करू नये. घर बसल्या तुम्ही तुमच्या गॅस सिलेंडरची बुकिंग करावी व तुमचा जसा नंबर येईल तसं गॅस एजन्सीजनी आम्हाला कमिटमेंट दिलेली आहे, आम्हाला विश्वास दिलेला आहे की प्रत्येक गॅस सिलेंडर ते घरपोच त्या ठिकाणी करणार, तुम्हाला पोचवणार आहेत. त्यामुळं तुम्हीसुद्धा या आव्हानाचा त्या ठिकाणी आम्हाला मदत करावी व कुठल्याही पद्धतीचं पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणार नाही याची काळजी घ्यावी. सोबतच प्रशासन जो काही गॅस सिलेंडरचा काळा बाजार आहे किंवा गॅस सिलेंडर काही ठिकाणी होर्डिंग करण्याच्या जे तक्रारी आम्हाला प्राप्त होत आहेत किंवा घरगुती गॅस सिलेंडर हा व्यावसायिक ठिकाणी वापरण्याच्या ज्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्याच्यावर आम्ही अतिशय कठोर पावले उचलत आहेत. तर अशाही पद्धतीची कोणी गैरकानूनी कारवाई किंवा काम त्या ठिकाणी करू नये व प्रशासनाला साथ द्यावी असं मी आवाहन करतो. धन्यवाद.